आहे का काळा बाजार आहे का काय एखादी प्रक्रिया असणार आहे पुढची आपली रेशनिंगची? आणि सध्या या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सिलेंडरचा तुटवडा निर्माण करण्याची जी प्रोसिजर चालू आहे, म्हणजे जे सिलेंडरचे जे व्यापारी आहेत यांनी या ठिकाणी डॉमिनोज पिझ्झा यामध्ये एक स्टोअर आहे, त्या स्टोअरमध्ये गो गॅस आणि HP आणि इतर कंपनीचे सिलेंडर या ठिकाणी त्यांनी भरलेले आणि रिकामे सिलेंडर स्टोरेज केलेले आहेत. एक काळा बाजाराच्या दृष्टिकोन त्यांनी ते सिलेंडर स्टोरेज केलेले आहेत. तर याबद्दल आम्हाला एक खबर भेटली होती पोलिसामार्फत आणि आमचे उपनियंत्रक माननीय काळेसाहेब, प्रशांत काळेसाहेब यांच्यामार्फत आम्हाला ही खबर भेटली आणि इथले जे लोकलचे जे आहेत त्यांनी पण आम्हाला इथे खबर अशी दिली की या ठिकाणी जे सिलेंडर आहेत त्या हिशोबाने आम्ही या ठिकाणी धाड टाकली आणि धाडीमध्ये आपण बघतोय की हा साठा आम्हाला इथे आढळून आलेला आहे. एकूण कोणकोणत्या कंपन्या आहेत, कशा प्रकारचा व्यावसायिक पण आहे का आणि घरगुती देखील गॅस आहे का आणि कोणकोणत्या कंपन्या आहेत, एकूण किती सिलेंडर खाली आहेत, किती भरले? यामध्ये सर्व हे कमर्शियल सिलेंडर आहे. त्याच्यामध्ये 15 किलो, 19 किलो वजनाचे आणि 21 किलो वजनाचे गो गॅसचे भरलेले 48 आहेत याच्यामध्ये आणि 19 किलोचे HPचे भरलेला एक आहे. बाकी सर्व सिलेंडर हे रिकामे आहेत. एकूण 138 सिलेंडर या ठिकाणी आपल्याला आढळून आलेत, म्हणजे भरलेले 53 आणि रिकामे 85. काय कारवाई सर आता पुढे अधिनियम काय सांगणार? याच्यामध्ये आम्ही यांच्यावरती जीवनावश्यक वस्तू कायदा आणि LPG ऑर्डर 2000च्या अनुषंगाने यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आम्ही करणार आहेत आणि ती प्रोसिजर आम्ही सध्या चालू केलेली आहे. मग हे सिलेंडर कुठे कशामुळे काय वितरण करणार होते, काय माहिती मिळाली? नाही, आता या संदर्भात आम्ही चौकशी निश्चितच आता जे स्टोअरचे जे मालक आहे यांच्याकडनं आता हे सध्या नाही येते, त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांचा जबाब आम्ही घेणार. त्यांनी कशा प्रकारे कुठून हे सिलेंडर आणले आणि कशासाठी आणले ही चौकशी आमची चालू आहे. सर, डॉमिनोज डॉमिनोज पिझ्झा आहे, किती सिलेंडर त्यांना ठेवण्याची मुभा आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर त्यांची स्वतःची लाईन आहे का, सिलेंडर आहे का, काय वापरत होते? नाही, यांना सिलेंडर एवढे सिलेंडर ठेवण्याची यांना मुभा नाही आहे. शासनाने यांना फक्त कमर्शियल सिलेंडर हे 20%च देण्याचे यांना अलॉट केलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त सिलेंडर यांनी या ठिकाणी म्हणजे स्टोअर केलेले आहेत. ते निश्चितच कायद्याला लागून नाही आहे. त्याच्यामुळे स्वतः व्यवसायामध्ये कुठला सिलेंडर वापरतो का, पाईपलाईन आहे काय? नाही, आता यांच्यामध्ये यांच्याकडे ओव्हन वगैरे पण असतात, यांच्याकडे ओव्हन, इलेक्ट्रिक ओव्हन असतात त्या आणि इलेक्ट्रिकवरती ओव्हनवरती यांना हे मुभा दिलेली आहेत. पण त्याच्यानंतर यांनी हे सिलेंडर कशासाठी स्टोअर केलेले आहेत